जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एका स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस करणार। स्टॉकमध्ये कोणत्या लेवलपासून एक रिव्हर्सल होऊ शकतो, त्यानंतर स्टॉकमध्ये कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार, कोणते महत्त्वाचे रेजिस्टन्स असणार, स्टॉकचा सध्याचा ट्रेंड कोणता चालू आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत। तर आजच्या दिवशी आपण जी कंपनी निवडली ती म्हणजे IT क्षेत्रामधील IT क्षेत्रामध्ये नावाजलेली कंपनी म्हणजे इन्फोसिस। तर आजच्या दिवशी आपण इन्फोसिसचं टेक्निकल ॲनालिसिस करणार। तर ॲनालिसिस करण्याअगोदर काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे। जे पण टेक्निकल ॲनालिसिस मी स्टॉकचं करतो किंवा इंडेक्सचं करत असतो ते एज्युकेशनसाठी असतं। माझं कोणतंही रिकमेंडेशन नसतं स्टॉक बाय सेल करण्यासाठी, ठीक आहे। आपला व्हिडिओ जो असणार अभ्यासासाठी असणार फक्त। असं नाही की मी याचं ॲनालिसिस केलं आणि त्यामध्ये तुम्ही लगेच एंट्री घेतली, त्याला बाय करून टाकलं, ते चुकीचं असतं मित्रांनो। तुम्ही त्यावरती अभ्यास केला पाहिजे। ते ॲनालिसिस करण्याचं कारण म्हणजे काय की तुम्ही पण अशाच प्रकारे लेवल ज्या असतात त्या फाइंड आउट केल्या पाहिजे की माझी एंट्री कोणत्या ठिकाणी बनते, माझा स्टॉप लॉस कोणत्या ठिकाणी बनत असतो, मला किती टार्गेट यामध्ये मिळू शकतं, त्यासाठी व्हिडिओ बनवत असतो मी। मग तुम्ही माझे व्हिडिओ बघून एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची नसते लगेच, ठीक आहे। आणि मी तुम्हाला सल्ला पण देऊ शकत नाही। सल्ला कोण देऊ शकतं? ज्या व्यक्ती सेबी रजिस्टर्ड असतात त्याच व्यक्ती तुम्हाला ॲडवाइस करू शकतात स्टॉक बाय सेल करण्यासाठी। मी तुम्हाला नाही सांगू शकत की तुम्ही या स्टॉकला इथे बाय करा म्हणून, समजलं? ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवायची असते। अगोदर मी तुम्हाला डिस्क्लेमर देतच असतो। तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्हाला टेक्निकल लेवल कशा फाइंड आउट केल्या जात असतात, कसं आपण सपोर्टला बघत असतो, कसा रेजिस्टन्स बघत असतो, किती टार्गेट आपण डिसाईड करत असतो, स्टॉप लॉस कोणता असला पाहिजे, या सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघितला पाहिजे। काही जण व्हिडिओला स्किप करत असतात। मोठे व्हिडिओ असतात, 15-20 मिनिटांचा व्हिडिओ असतो, सुरुवातीचे 1-2 मिनिटे बघायचे, शेवटचे 1-2 मिनिटे बघायचं आणि मधला भाग सोडून द्यायचा असतो। त्याचा काहीच फायदा नसतो। त्यापेक्षा व्हिडिओ न बघितलेला बरा। तुम्हाला काहीतरी नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे। आणि ज्या पण व्यक्ती चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना त्यावरती हिट करत चला, जेणेकरून जेव्हा पण मी एखादा व्हिडिओ अपलोड करत असतो ना तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत असतं। त्यामुळे तुम्ही त्या बेल आयकॉनला पण नक्की हिट करायचं आहे। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजच्या दिवशी आपण ज्या कंपनीचं टेक्निकल ॲनालिसिस करणार ती कंपनी म्हणजे इन्फोसिस। इन्फोसिस कंपनी सर्वांना माहीत असेल, IT क्षेत्रामधले नावाजलेली कंपनी, IT सेक्टरमध्ये असलेली एक कंपनी आणि नावाजलेली कंपनी। या कंपनीचं आपल्या निफ्टी 50 इंडेक्समध्ये वेटेज 5%चं, वेटेज पण चांगल्या प्रकारचं आहे आपल्या निफ्टी 50मध्ये। आणि कंपनी पण चांगली, कंपनीचे फंडामेंटल, कारण की जेव्हा एखादा स्टॉक तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी निवडत असतात तर त्याचे थोडक्यात फंडामेंटल पण बघितले पाहिजे। असं नाही की एखाद्या कंपनीचं नाव तुम्ही ऐकलेलंच नसतं। जसं आता इन्फोसिसचं नाव आपण ऐकतो, नेहमी ऐकतो, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की इन्फोसिस कंपनी चांगली। पण काही व्यक्ती अशा असतात ना की त्या किमतीला बघतात। एखादा 5 रुपयाचा स्टॉक, 10 रुपयाचा स्टॉक, 20 रुपयाचा स्टॉक ते बघतात स्विंग ट्रेडिंगसाठी। का? किंमत कमी, स्वस्तात मिळतो मला आणि त्या स्टॉकमध्ये मी जास्त क्वांटिटी बाय करू शकतो, ते बघतात फक्त। ते कंपनी बघत नाही, कंपनीचे फंडामेंटल ते कधी बघत नाही। तर आपण कंपनीचे फंडामेंटल नक्की बघितले पाहिजे। जसं आता इन्फोसिस आहे, तुम्हाला माहिती आहे निफ्टी 50मध्ये वेटेज पण चांगलं, ही कंपनी आपल्याला रिटर्न बनवूनच देऊ शकते। त्यामुळे ह्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम नाही। पण जर तुम्ही एखाद्या कंपनीचं नावच ऐकलेलं नाही आहे तर तिचे फंडामेंटल पण तुम्ही नक्की बघितलं पाहिजे। तर हिचे फंडामेंटल खूप चांगले आहे इन्फोसिसचे, ठीक आहे। रिटर्न ऑन इक्विटी जर बघितलं, त्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जर बघितलं, ह्या कंपनीचं खूप चांगल्या प्रकारचं आहे। आणि जे क्वार्टरली रिझल्ट आले मार्च 2024चे क्वार्टरली रिझल्ट आले, त्यामध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट पण आपल्याला वाढताना दिसतंय। कंपनीचं नेट प्रॉफिट जर बघितलं पण त्यामध्ये पण आपल्याला जंप होताना दिसते। IT सेक्टरवरती इंटरनॅशनल न्यूजचा पण थोडा इम्पॅक्ट पडत असतो, त्यामुळे स्टॉक जे असतात ना काही वेळेला निगेटिव्ह पण होत असतात थोडे, ठीक आहे ना। त्यांच्यामध्ये न्यूजचा पण इम्पॅक्ट पडत असतो, पण आपण न्यूजला सोडायचं आहे, आपण टेक्निकल लेवलला फॉलो करायचं असतं, ठीक आहे। असं प्रत्येक वेळेला होणार नाही की एखादी न्यूज आली आणि IT सेक्टर खाली आलं, असं प्रत्येक वेळेला होणार नाही ते। त्यामुळे आपण काही टेक्निकल लेवल असतात त्याला फॉलो करायचं। आपल्याला जर एखाद्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची ना, आपण टेक्निकलला फॉलो केलं पाहिजे। जास्त करून आपण टेक्निकल लेवल बघितलं पाहिजे। जेव्हा तुम्हाला लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करायची एखाद्या स्टॉकमध्ये, मग त्या कंपनीचे फंडामेंटल व्यवस्थित बघून घेत चला आणि नंतर तिला आपल्या पोर्टफोलिओचा भाग बनवा। असा अंदाजे कोणत्याही कंपनीला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू नका, समजलं? तर आता आपण काही महत्त्वाचे लेवल ह्या स्टॉकमध्ये बघणार। तर स्टॉक आपल्याला आत्ताच्या वेळेला डाऊन ट्रेंडमध्ये जाताना दिसतोय। म्हणजे जवळजवळ 1731 पासून जर बघितलं, हा एक पीक या ठिकाणी बनवला होता स्टॉकने, एक हाय बनवला होता या ठिकाणी स्टॉकने।
त्यानंतर ह्या लेवलच्या दरम्यान स्टॉकने काही कालावधी पण आपला घालवला होता, काही वेळ स्टॉकने ह्या लेवलच्या दरम्यान घालवला. म्हणजे 1654चा एक सपोर्ट होता, त्या लेवलच्या आसपास आपल्याला दिसलं की प्रत्येक वेळेला स्टॉक यायचा, बाउन्स घ्यायचा, खाली यायचा, बाउन्स घ्यायचा, खाली यायचा, बाउन्स घ्यायचा. नंतर मग ह्या ठिकाणी त्याने ब्रेकडाऊन दिला होता. 1586 जी लेवल होती एक सपोर्टचं काम करत होती बघा. या लेवलचा स्टॉकने ब्रेकआउट पण दिलेला होता. आता तीच नंतर लेवल सपोर्टचं काम करत असते, एक बाउन्स पण मिळाला होता, पण प्राईजने या ठिकाणी एक पुलबॅक दिला. नंतर प्राईस पुन्हा खाली आलेली होती, पुन्हा पुलबॅक दिला, पुन्हा प्राईस खाली आलेली. म्हणजे हे पूर्ण निगेटिव्ह स्ट्रक्चर. आत्ताच्या वेळेला जर तुम्हाला विचारलं की स्टॉकमध्ये ट्रेंड कोणता चालू, तर या ठिकाणी स्टॉकमध्ये ट्रेंड चालू डाऊन ट्रेंड. इथे स्टॉकमध्ये चालू आहे डाऊन ट्रेंड. आता इथे प्रोबॅबिलिटी काय, रिव्हर्सलची होऊ शकते का, तर इथे प्रोबॅबिलिटी बनते. कारण की इथे बॉटमला बघा चांगल्या प्रकारचं ॲक्युम्युलेशन आपल्याला स्टॉकमध्ये होताना दिसतं आहे. मग आपण कन्फर्मेशनची वाट बघितली पाहिजे. असं नाही की ॲक्युम्युलेशन होतं आहे म्हणजे स्टॉक वरतीच जाऊ शकतो, तर तो डिस्ट्रीब्युशन फेजमध्ये पण जाऊ शकतो. आपल्याला पाहिजे असतं कन्फर्मेशन. चांगल्या प्रकारचं कॉन्सॉलिडेशन या ठिकाणी होतं आहे. जवळजवळ 15 दिवस झाले, 15 डेज स्टॉक आपल्याला कॉन्सॉलिडेशनमध्ये या ठिकाणी दिसतोय. आता याचं कन्फर्मेशन आपल्याला केव्हा मिळेल, जेव्हा स्टॉक या ठिकाणी ब्रेकआउट देणार, म्हणजे ह्या रेंजच्या बाहेर निघणार. ह्या रेंजच्या बाहेर जेव्हा स्टॉक निघेल तेव्हा मग आपण म्हणू शकतो की ते ट्रेंड रिव्हर्सल होते. तोपर्यंत आपण म्हणणार नाही, ठीक आहे ना. इथून एक रिव्हर्सल या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा ब्रेकआउट पण आपल्याला स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतो. म्हणजे लेवल कोणती असणार बघा, ती रेजिस्टन्स या ठिकाणी, तो रेजिस्टन्स असणार 1452चा याच्यावरती. जर स्टॉकने ह्या लेवलपासून एक ब्रेकआउट दिला तर इथे चांगल्या प्रकारचा मोमेंटम स्टॉकमध्ये येऊ शकतो. आणि लेवल ज्या मिळणार आपल्याला येणाऱ्या ताबडतोब त्या जवळजवळ 1517च्या आसपास हा एक रेजिस्टन्स असणार. हा एक रेजिस्टन्स असणार 1517चा. म्हणजे हे आपलं यामध्ये काय असू शकतं टार्गेट, की मला जर इथे ब्रेकआउटमध्ये एंट्री घ्यायची तर माझा रिस्क रिवॉर्ड इथे मी मॅच करणार. म्हणजे येणारा पहिला हर्डल हे माझं टार्गेट असणार. त्यामध्ये मग येणारा पहिला हर्डल कोणता असणार 1517चा. मग मी काय करू शकतो, एक 1408चा इथे स्टॉपलॉस लावू शकतो. कारण की ही नॅरो रेंज एक, हे बघा रेंजमध्ये फरक असतो. बहुतेक जणांना हा फरक समजत नाही की ही एक रेंज आहे बघा. मी एक रेजिस्टन्स इथे ड्रॉ केला, त्यानंतर सपोर्ट या ठिकाणी ड्रॉ केला, आणि स्टॉकच्या किमती काय इथे साईडवेज होत आहे. वरती जाते रेजिस्टन्स घेते, खाली येते सपोर्ट घेते, पुन्हा वरती जाते रेजिस्टन्स घेते, पुन्हा खाली येते सपोर्ट घेते. प्राईस या ठिकाणी बनवते एक रेंज. हा डिफरन्स या ठिकाणी तुम्हाला जास्त दिसणार. म्हणजे बघा 1586 हा एक सपोर्ट, ते 1700ची लेवल आपण पकडूया. हा डिफरन्स तुम्हाला जास्त दिसतोय, जवळजवळ 114 ते 115 पॉईंटचा डिफरन्स तुम्हाला दिसतोय. म्हणजे ही रेंज मोठी झाली. आपण या रेंजला पण चेस करू शकतो. बॉटमला बाय करणं, टॉपला सेल करणं असं पण करू शकतो. पुन्हा स्टॉक बॉटमला आला की त्याला बाय करून टॉपला आपण सेल करू शकतो. त्याला ही मोठी रेंज असते, पण ही असते नॅरो रेंज. आपण या ठिकाणी स्टॉकला बॉटमला घेऊन सेल करणं चुकीचं ठरेल. कारण की इथं रेंज छोटी असते, खूप छोटी रेंज असते. 41 रुपयांची रेंज असणारी, 40 रुपयांची. यामध्ये तुम्ही काय बाय करणार स्टॉकला सांगा मला. या ठिकाणी कसं स्टॉकला बाय करायचं. समजा एखादी बुलिश कॅन्डल फॉर्मेशन तुम्हाला दिसलं, यामध्ये मोठी कॅन्डल दिसली आणि तुम्ही तिच्या हायला एंट्री घेणार, इमिजिएट एक हर्डल पण येतोय, रेजिस्टन्स पण येतोय, तिथे तुम्ही ट्रॅप होऊ शकतात. आपण या ठिकाणी काय होऊ शकतो, ट्रॅप होऊ शकतो. त्यामुळे ह्या ठिकाणी एंट्री घ्यायची नसते, आपल्याला वाट बघायची असते ब्रेकआउटची. आपल्याला या ठिकाणी ब्रेकआउटची वाट बघायची असते. जेव्हा स्टॉक ब्रेकआउट देतोय त्या ठिकाणी आपण एंट्री घेतली पाहिजे, एक स्टॉप लॉस लावला पाहिजे. कारण की मार्केटमध्ये बहुतेक जण स्टॉप लॉस लावत नाही, पण खरं काम जे केलं पाहिजे स्टॉप लॉस लावून. आता इन्फोसिस कंपनी चांगली, त्यामुळे हा स्टॉक खाली जरी गेला तर नंतर तुम्हाला रिटर्न देऊन जाणार, तुमचा पैसा बनणार, प्रॉफिट पण तुम्हाला मिळणार. कारण की कंपनी चांगली. पण अशी कंपनी तुम्ही निवडली, तिचं नावच तुम्हाला माहीत नाही आणि तिच्यामध्ये तुम्ही स्टॉप लॉस पण नव्हता लावलेला, ती खाली गेली, ती रिकवरच झाली नाही, असं पण होत असतं. त्यामुळे एखाद्या स्टॉकमध्ये छोटा लॉस घ्यायचा असतो, छोटा लॉस घेऊन बाहेर पडून जायचं की तुम्ही इथे चुकले ॲनालिसिस करण्यासाठी. कारण की प्रत्येक वेळेला आपलं ॲनालिसिस बरोबर जाईल असं नाही, आपण इथे चुकू शकतो. म्हणजे कशा प्रकारे, जसा हा स्टॉक आहे इथे तुम्हाला कॉन्सॉलिडेशनमध्ये दिसतोय. समजा या ठिकाणी त्याने ब्रेकआउट दिला आणि त्या ब्रेकआउटमध्ये तुम्ही एंट्री घेतली आणि तो ब्रेकआउट झाला फेल आणि स्टॉकच्या किमती आल्या खाली. मग हा स्टॉक किती खाली जाईल कोणाला माहीत का. हा आला 1300पर्यंत आणि तुम्ही एंट्री घेतलेली होती समजा 1452वरती किंवा 55वरती. मग तुम्हाला या ठिकाणी लॉस जास्त दिसतो. आपल्या ट्रेंडला तो कंटिन्यू करत असतो स्टॉक. मग या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, एक स्टॉप लॉस म्हणजे छोटा लॉस घेऊन बाहेर पडलं पाहिजे. जसं ही एक रेंज आहे, हा एक लो तुम्हाला दिसतोय 1408चा,
हा आपला या ठिकाणी काय असला पाहिजे, स्टॉप लॉस असला पाहिजे. याच्यावरती आपली काय एंट्री असली पाहिजे. म्हणजे आपण फक्त 40 ते 50 रुपयांचा या ठिकाणी लॉस घेणार, त्यापेक्षा जास्त घेणार नाही. पण जर आपण थांबलो इथे तर तो लॉस तुमचा 50 रुपयांचा 100 रुपये, 100 रुपयांचा 150 रुपये, 150 रुपयांचा 200 रुपयांवरती पण जाऊ शकतो. त्यामुळे छोटा लॉस घेऊन आपण बाहेर पडून जायचं. माझं ॲनालिसिस चुकलं, मी स्टॉकच्या बाहेर निघून जाणार. मग इथे बघितलं पाहिजे आपण की माझा स्टॉप लॉस किती बनतो, मला टार्गेट किती यामध्ये मिळू शकतं, येणारा कोणता हर्डल असतो ते बघितलं पाहिजे. जसं मी आता इथे एंट्री घेतली, समजा 1455च्या आसपास समजा मी एंट्री घेतली, तर येणारा हर्डल ही लेवल असणार आहे. मग माझा स्टॉप लॉस ह्या लेवलवरती बनतोय, तर माझा स्टॉप लॉस किती 48 पॉईंटचा, आणि मला मिळण्यासाठी किती 63 रुपये मिळत आहे. समजा माझा स्टॉप लॉस हिट झाला, एल हिट झाला, जायला किती 48 रुपये, पण माझं टार्गेट जर हिट झालं तर मला किती रुपये येतील या ठिकाणी 63 रुपये. समजा मला एवढे पण नाही घ्यायचे, मी जेवढं मार्केटला देतोय ना तेवढं मार्केटकडून घेणार पण. म्हणजे रिस्क रिवॉर्डनुसार जर बघितलं 1:1चा प्रॉफिट जर म्हटलं आपलं 48 रुपयांचं. किंवा तुम्ही इथे थांबू पण शकतात जर तुम्हाला ट्रेंड समजतोय, इथून ट्रेंड रिव्हर्सल होतंय स्टॉकमध्ये, इन्फोसिस आपल्या ट्रेंडला चेंज करतोय समजतंय तुम्हाला, तुम्ही या ठिकाणी थांबू पण शकतात. म्हणजे इथून ब्रेकआउट जर मिळाला, स्टॉकने ब्रेकआउट दिला आणि तो ट्रेंडला कंटिन्यू करत गेला तर तुम्ही इथे जास्त प्रॉफिट पण घेऊ शकतात. मग इथे ठरवून घ्यायचं 48 रुपयांचा लॉस घ्यायचा, त्यापेक्षा जास्त लॉस घ्यायचा नाही. स्टॉक वरती जातोय तर मी स्टॉप लॉसला ट्रेल करेल. आपण इथे स्टॉप लॉसला ट्रेल पण करू शकतो अशा पद्धतीने. पण एक कन्फर्मेशन मिळाल्यानंतरच. का मी म्हणतोय अशी गोष्ट की इथे कन्सोलिडेशन नंतर ब्रेकआउट मिळू शकतो, कारण की स्टॉकमध्ये सेलिंग झालेली आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग झालेली आणि बॉटमला इथे ॲक्युमुलेशन होताना दिसतंय. आणि खाली जर बघितलं ना, हा एक स्ट्रॉंग सपोर्ट पण आहे. पहिले पण प्राईजने इथून रिव्हर्सल घेतलेला इथे दिसेल तुम्हाला बघा 1360च्या आसपास ही एक लेवल आहे बघा. इथून पण पहिले स्टॉकने काय रिव्हर्सल दिलेला होता, पहिले पण इथूनच बाउन्स घेतलेला होता, इथे दिसेल तुम्हाला, इथे पण दिसेल तुम्हाला, मागे पण बघा इथून स्टॉकने बाउन्स घेतलेला होता 1360ची लेवल. जरी स्टॉक स्लिप झाला इथून तर 1360चा एक सपोर्ट असेल स्टॉकसाठी, तिथे मात्र तो बाउन्स घेऊ शकतो. पण शक्यता कमी वाटतं, इथं जे फॉर्मेशन होतं कॅन्डलस्टिकचं त्यावरून वाटतंय की स्टॉक इथे ब्रेकआउट देऊ शकतो. पण आपल्याला पाहिजे कन्फर्मेशन. मी कितीही म्हटलो की स्टॉक इथून ब्रेकआउट देऊ शकतो, मग काही जण इथेच एंट्री घेऊन टाकतात, त्याला आपण अर्ली एंट्री म्हणतो. अर्ली एंट्री घेणं. अर्ली एंट्री तुम्ही घेऊन टाकणार आणि तुम्ही ट्रॅप होणार याच्यामध्ये. स्टॉकने नाही दिला ब्रेकआउट आणि इथून स्टॉकने ब्रेकडाऊन देऊन टाकला, मग तुम्ही इथे ट्रॅप होऊन जात असतात. त्यामुळे आपल्याला पाहिजे असतं कन्फर्मेशन की जर स्टॉक ह्या रेंजच्या बाहेर जातोय इथे, तेव्हा मी एंट्री घेणार त्यामध्ये आणि माझे टार्गेट मी डिसाईड करून घेणार की मला कुठपर्यंत टार्गेट मिळू शकतं. आपला हर्डल मी तुम्हाला सांगितलाच 1518च्या आसपास. हा पहिला एक रेजिस्टन्स म्हणजे पहिलं टार्गेट असणार आपलं. हे टार्गेट आपलं पहिलं असणार. त्यानंतर येणारा रेजिस्टन्स म्हणजे जिथून स्टॉकने ब्रेकडाऊन दिला होता बघा 1586ची लेवल. 1586 हा पण एक रेजिस्टन्स असणार. म्हणजे आपलं असणार दुसरं टार्गेट. हे आपलं दुसरं टार्गेट असणार आहे. इथे प्राइस ॲक्शनला पकडण्याचा प्रयत्न करा. स्टॉकमध्ये कशा प्रकारची प्राइस ॲक्शन होते, स्टॉक कशा प्रकारे या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्सल देतो हे बघितलं पाहिजे तुम्ही. काही जणांना ट्रेंडच समजत नाही. हे फॉर्मेशन तुम्हाला दिसतंय लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन होतंय. जेव्हा इथून हे स्ट्रक्चर चेंज होईल, प्राइस जेव्हा हायर हाय हायर लोचं फॉर्मेशन बनवत वरती जाणार, तेव्हा आपण म्हणू शकतो की इथे ट्रेंड रिव्हर्सल होतंय स्टॉकमध्ये. मग तुम्ही त्या रॅलीला पण कॅच करू शकतात. असं नाही की रिस्क रिवॉर्डनुसार तुम्ही बुक करून टाकलं. तुम्हाला वाटतंय जसं एखादी व्यक्ती तिला अनुभव असतो मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचा, तर ती थांबवू पण शकते जास्त प्रॉफिटसाठी की मला इथे स्टॉकमध्ये प्रॉफिट जास्त मिळू शकतो. स्टॉक आता अप ट्रेंडला पकडून चाललेला आहे, मग मी जास्त रिटर्न घेतो या ठिकाणी. चालतं तसं पण या गोष्टी बघायच्या असतात. आता तुम्हाला सांगितलं ना की स्टॉक इथे बॉटमला ॲक्युमुलेशन होतं आहे आणि रिव्हर्सल या ठिकाणी देऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे काय, टॉपपासून सेलिंग खूप झालेली आहे. टॉपपासून या स्टॉकमध्ये सेलिंग खूप झाली. आपण एक कॅल्क्युलेशन करूया की टॉपपासून तर बॉटमपर्यंत ही किती सेलिंग झाली. इथपर्यंत ही एक रेंज आहे. जवळजवळ 18 ते 19% या ठिकाणी करेक्शन झालेलं आहे स्टॉकमध्ये. या टॉप लेवलपासून जेव्हा स्टॉकने काय केलं होतं, आपला ट्रेंड रिव्हर्सल दिला होता टॉपपासून, ही एक लेवल 18 ते 19%. मग हे चांगल्या प्रकारचं करेक्शन स्टॉकमध्ये झालेलं आहे. या ठिकाणी प्रोबॅबिलिटी जास्त बनते की स्टॉक इथे ब्रेकआउट देऊ शकतो. आणि IT सेक्टरमध्ये तसं पण बघा चांगल्यापैकी करेक्शन झालेलं आहे. तुम्ही जर स्टॉक बघितले IT सेक्टरचे, इन्फोसिस, त्यानंतर TCS बघा, त्यानंतर SCL टेक बघा, SCL टेकमध्ये पण मोठं करेक्शन झालेलं आहे. अशाच पद्धतीने तो पण स्टॉक खाली आलेला आहे. अशा स्टॉकमध्ये स्कोप असतो. मग अशा स्कोप असणाऱ्या स्टॉकमध्ये आपण चांगल्या लेवलला एंट्री घेतली पाहिजे. बॉटमला एंट्री घेतली तर आपलं प्रॉफिट जास्त बनेल.
एखाद्या व्यक्तीने टॉपला जर एंट्री घेतलेली असेल आणि तिथून जर त्याच्यामध्ये करेक्शन व्हायला सुरुवात झाली तर ती व्यक्ती लॉसमध्ये असते. प्रोबेबिलिटी ह्या ठिकाणी जास्त प्रॉफिटची. पण बहुतेक व्यक्ती चुकीचं काम करतात, ते टॉपला फसतात. स्टॉकमध्ये बॉटमला बाय करण्याचा प्रयत्न करा. बॉटम फिशिंग करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जसं मागे FMCG सेक्टर होतं बघा. FMCG सेक्टर आपण जेव्हा एक विकली ॲनालिसिस घेतलेलं होतं, लाईव्ह स्ट्रीमिंग घेतलं होतं आपण यूट्यूबवरती, तर त्या ठिकाणी पण तुम्हाला म्हटलं होतं की स्कोप कोणत्या ठिकाणी, एक म्हणजे IT सेक्टर आणि एक म्हणजे FMCG सेक्टर, या 2 सेक्टरमध्ये. तर FMCGमध्ये पण आपल्याला मस्त रॅली बघायला मिळाली बघा. सर्व स्टॉक बघा, HUL बघा, त्यानंतर ब्रिटानिया बघा, त्यानंतर मॅरिको पण बघा, ITC बघा, यांच्यामध्ये पण अशाच प्रकारचं करेक्शन झालं होतं. आणि जेव्हा त्यांच्यामध्ये बाईंग यायला लागली त्या स्टॉकने एका दिवसामध्ये खूप मोठे रिटर्न देऊन टाकलेले होते प्रत्येक स्टॉकने. HUL सारखा स्टॉक बघा, मॅरिको सारखा बघा, ब्रिटानिया बघा, किती जबरदस्त रिटर्न दिले. तर तशाच प्रकारचा स्कोप इथे पण आहे, IT मध्ये पण आहे आता, कारण की याच्यामध्ये करेक्शन चांगल्या प्रकारचं झालेलं आहे. तर हे कॅल्क्युलेशन पण तुम्ही केलं पाहिजे की का स्टॉक अजून इथे जास्त खाली जाऊ शकत नाही. जायला किती जाऊ शकतो, मी तर सांगतो 20% खाली आलेला आहे, तो जायला अजून 20% खाली जाऊ शकतो. पण स्कोप किती हे बघितलं पाहिजे आपण. आणि वरती जाण्यासाठी स्कोप किती स्टॉकला, खाली जाण्यासाठी स्कोप किती हे बघितलं पाहिजे आपण. समजा इथे जर स्टॉकने ब्रेकडाऊन देऊन टाकला, ह्या रेंजमध्ये आहे, समजा इथून जर ब्रेकडाऊन देऊन टाकला स्टॉकने, तर इमिजिएट सपोर्ट जो येतो ना 1360चा आहे. 1360ची एक लेवल, एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मी तुम्हाला चार्टवरती मागे पण दाखवलं बघा. तर इथे इमिजिएट सपोर्ट येतो आणि चांगला डिमांड झोन येतो स्टॉकमध्ये. हा चांगला डिमांड झोन असणार, चांगला डिमांड झोन आहे. तसंच कंपन्या SL टेकमध्ये पण अशाच प्रकारचं स्ट्रक्चर आहे, पण तो कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये येतो आहे. आता इथं सेलिंगचं प्रेशर आपल्याला ॲब्झॉर्व होताना दिसतं आहे, तसं SCLमध्ये कंटिन्युअसली तो खाली होतो आहे. TCSमध्ये ॲब्झॉर्व झालेलं आहे सेलिंगचं प्रेशर. मग त्या ठिकाणी आपण संधी बघितली पाहिजे स्टॉकला बाय करण्यासाठी. संधीचा फायदा आपण उचलला पाहिजे. बहुतेक जण टॉपला बाय करतात, लॉजिक काय असतं माहीत नसतं. कंपनी चाललेली एक दिवस वरती म्हणून बाय करायचं. जसं इथे दिसलं त्यांना बाईंग आली, या ठिकाणी दिसलं त्यांना बघा, मोठी कॅन्डल दिसते तुम्हाला, बाईंग आली, त्यामुळे कंपनीला इथे बाय करून टाकलं. किती रुपयाला बाय केलं, 1730 रुपयाला बाय केलं आणि परमनंट पोर्टफोलिओचा भाग बनवून टाकलं. स्टॉक आला पुन्हा 1300 वरती. एका स्टॉक मागे तुम्हाला 300-400 रुपयांचा लॉस होणार. मग जर तुमच्या क्वांटिटी जास्त असल्या तर तुम्हाला मोठं नुकसान होणार त्या ठिकाणी. त्यामुळे बॉटमला आपण संधी बघितली पाहिजे. एक रिव्हर्सल नक्की बघितला पाहिजे, अंदाजे नाही. त्याच्यामध्ये रिव्हर्सल येतोय का, रिव्हर्सल आल्यानंतर आपण त्या स्टॉकला बाय केलं पाहिजे. समजलं? तर माझ्या मते ह्या टेक्निकल लेवल तुम्हाला समजलेले असतील, तर तुम्ही पण अशाच पद्धतीने टेक्निकल लेवल फाइंड आउट करायचे असतात. मी म्हटलं म्हणून स्टॉकला कोणतेही बाय करू नका तुम्ही. आपला हा जो व्हिडिओ असतो एज्युकेशनसाठी असतो, की आपण टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं, कोणत्या लेवलपर्यंत आपण टार्गेट घ्यायचं, कोणते हर्डल असतात आपल्यासाठी ते कसे फाइंड आउट करायचे असतात, आपण टार्गेट हर्डलपर्यंतच का घेतलं पाहिजे, रेजिस्टन्स लेवलपर्यंतच का. बहुतेक जणांना हे माहीत नसतं की आपण रेजिस्टन्सपर्यंतच का घ्यायचं असतं टार्गेट, कारण की ते प्राईसचं रिजेक्शन येऊ शकतं. ठीक आहे, हा एक सेलरचा झोन असतो. जसं तुम्ही स्टॉकला बाय करून गेले तरी ते प्राईसचं येऊ शकतं रिजेक्शन, तिथून सेलिंग पण येऊ शकते. त्यामुळे आपण त्या लेवलपर्यंत आपलं टार्गेट डिसाईड केलं पाहिजे. नाही आली सेलिंग, कंटिन्युअसली तुम्हाला दिसतंय की स्टॉक वरतीच जातोय, त्याला होल्ड करू शकता तुम्ही. समजलं? या गोष्टींचा अभ्यास ठेवत चला. स्वतः शिकायचं, स्वावलंबी बनायचं, कोणाची गरज पडायला नको तुम्हाला. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.